कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार असो। मास्टर्स, आपल्याला विनंती करते, आपले सुंदर डोळे हळूवार मिटून घ्यावे, आपले चष्मे बाजूला काढावे, ध्यानाकडे वळूया। एकदम शांत व्हा मास्टर्स। विश्वामित्रांची जी आपल्यातले किती मास्टर्स जाऊन तिथे दर्शन घेऊन आलेत मला माहिती नाही, पण अशी कुटी आहे ना ती की तुम्ही गेल्या गेल्या तुमचे डोळे मिटतात आणि ध्यानाची प्रचंड ऊर्जा तिथे निर्माण होते। आज आपण तिथंच जाऊया। चला तर मग, आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम, आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम। एक प्रचंड ऊर्जा आपण घेणार आहात, त्या ऊर्जेसाठी तयार राहा। अगदी डोळे मिटताच ही ऊर्जा मिळायला सुरुवात होते, प्रचंड ऊर्जा। आवाहन करते सूर्यनारायण भगवंताला, वसिष्ठ महामुनी आणि माता अरुंधतींना। वसिष्ठ महामुनी महादेवावर अभिषेक करायचे, त्या महादेवाची पिंड सुद्धा तिथेच आहे। महादेव महादेवी आणि श्रीराम, माता सीता। 5 पायऱ्या उतरा मास्टर्स। आजचा अनुभव खूप भव्य दिव्य आहे। मला जर बोलता आलं नाही तर मी प्रयत्न करते इथे म्युझिक लावण्याचा, पण इतकी प्रचंड ऊर्जा आहे की तुम्हाला आत्ताच जाणवते ती। 5 पायऱ्या उतरा। 5 4 3 2 1 0। वसिष्ठ महामुनींची गुहा। समोर एक गोठा आहे आणि त्या गोठ्यात माता कामधेनू आहेत। माता कामधेनू 3 प्रदक्षिणा मारा मास्टर्स। आपल्या गुरूंचा हात पकडून 1 2 3
मातेला दंडवत प्रणाम. तुम्ही जो गोग्रास आणलाय तो गोग्रास मातेला घाला. तुमच्या हातात केळं आहे, गूळ आहे, भाकरी आहे, जे काही आहे ते मातेला घाला. तिच्या चरणावर आपण फुलं वाहिलीत, तिला पाणी दिलंय. नदीच्या तीरावर आपण गेलो आहोत आणि इथे माता अरुंधती आणि माता सीता, माता पार्वती, प्रभू श्रीराम, महादेव, वसिष्ठ महामुनी यांचे दर्शन आपल्याला झाले. मैयाला नमस्कार करतो. आपलं आज्ञाचक्र नदीच्या पाण्यात 3दा आपण डुबकी मारतो. धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. सूर्यनारायणाला जल अर्पण करा. ओम ह्रीं श्रीं सूर्याय नमः. ओम ह्रीं श्रीं सूर्याय नमः. ओम ह्रीं श्रीं सूर्याय. सूर्यदेवाच्या ऊर्जेशी आणि जलदेवतेशी आपण एकरूप झाला. आता कोटीचा उंबरठा आहे, थोडं वाकून जावं लागतं. नमस्कार करून ओलांडून आत आलो. पहिली छोटीशी पडवी आहे, तिथे महामुनींचं चित्र आहे, प्रतिमा आहे. त्या ऊर्जेशी आपण एकरूप झालात. महामुनी आणि मातेला दंडवत प्रणाम. आत या मास्टर्स. दुसरा उंबरठा ओलांडा. महादेवाची पिंड आहे दूरवर. आत गुहा आहे आणि या गुहेत दोन्ही बाजूनी ती पट्टीची चटई असते ना, ती तशी टाकलेली आहे. आपण आधी महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊ. इथे महादेव प्रगटले होते. इतकी पावन जागा आहे ही. ऊर्जेशी एकरूप व्हा. आज्ञाचक्रात स्पंदन जाणवतात. पिंडेवर आज्ञाचक्र ठेवल्यावर स्पंदन जाणवतात मास्टर्स. या ऊर्जेशी एकरूप व्हा. ही ऊर्जा
ऊर्जा, कैलास धामातील ऊर्जा आहे. एकदम शांत. आज्ञाचक्रातून आत जात आहात आपण. आपल्या गुरूंचा स्पर्श महसूस करा. त्यांचा हात, त्यांचा स्पर्श. ध्यानाला बसा मास्टर्स. इतकी प्रचंड ऊर्जा आहे की अशी ऊर्जा आपण आयुष्यात कधीच बघितली नव्हती. या क्षणी आपण या ऊर्जेशी एकरूप होत आहात. श्वासावर या. प्रत्येक श्वास हा कैलास धामाकडे नेणार आहे. महादेव आणि महादेवीचे आशीर्वाद देणारा. खोल उतरा मास्टर्स. अजून खोल और गहरे और गहरे चलते चलो मेरे दोस्तों. प्रत्येक श्वास स्पंदना, ऊर्जा, भगवान शिवाची. अजून शांत, अजून खोल. पूर्णपणे आपली आत्मज्योत, महादेव आणि महादेवीची आत्मज्योत एक झालेली आहे. अजून खोल उतरा. अजून खोल और गहरे और गहरे और गहरे मेरे दोस्तों. ओम नमः शिवाय. 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 Shiva.
शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पितानैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्यः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वा च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां रजःसङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं मनोबुद्ध्यहङ्कारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमेर्न तेजो न वायु चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोशः न वा पाणिपादं न चोपस्थवायु चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न मे क्लेशरागौ न मे लोभमोहौ न मे प्रेमदो नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भुक्तः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पितानैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वा च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां रजःसङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः चिदानन्दरूपा गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि कल्मषमोषिणि घोषरते तनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते मास्टर्स, ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते सूर्यनारायण भगवान, वसिष्ठ महामुनी, माता अरुंधती, च्या सोबत आहे माता कामधेनू. श्रीराम, माता सीता, महादेव आणि महादेवी, आपले सगळे गुरुमंडळी या समूहाच्या वतीनं त्यांना दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. मास्टर्स, हळूहळू श्वासावर या, पावलं हळूच हलवा. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. मास्टर्स, कोणाचा तरी एक प्रश्न खूप असा आहे की मुलं सारखे इमोशनल ब्लॅकमेल करतात. अतिशय कॉन्शियस होऊन त्यांच्याकडे बघणं हेच त्याच्यावर उत्तर आहे. भावनेच्या भरात न वाहणं. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, गायी, वासरं, मुली, बाळी, आम्ही सगळ्या स्त्रिया, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. एक सुरक्षा कवच आमच्या भोवती आलेलं आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. खूप डीप ध्यान होतं. कोणाला तरी खूप काहीतरी बोलायचं आहे. बोलू शकतो मास्टर्स. एक 5 मिनिट थांबते. खूप छान ताई. वंदन प्रणाम. फ्रान्समध्ये गेले होते. अतिशय सुंदर झालं. हो ताई, खूप छान ध्यान झालं. आणि ना असं मला खूप आतमध्ये जाते अशी असं जाणवत होते. नमस्कार. आत्मवंदन ताई, येतंय ना ऐकू? आणि ना तुम्ही मला म्हणजे पार्वती माता दिसली आणि तुम्ही ते मै महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र सुरू केलं असे केलाय. खूप छान आज शिवपिंड दिसली. आज खूप छान म्हणजे आज खूप छान वाटत होतं मला. खूप छान ध्यान झालं. धन्यवाद, धन्यवाद. कोणाला बोलायचं? आज सर्व प्रकारची म्युझिक फार सुंदर होती. म्हणजे ऐकताना प्रत्येक म्युझिकच्या वेळेला स्वतः एक ठेका धरलेला आहे अशा प्रकारे वाटत होतं. आणि पावसाचा शिडकावा आपल्या सगळ्यांवरच छान पडलेला आहे. चेहरे सगळ्यांचे फार सुरेख दिसत आहेत. पण ऋताताईंचा चेहरा नेहमीपेक्षा आज प्रसन्न, आनंदी आणि एकदम त्या ध्यानात इतक्या तल्लीन झाल्यासारख्या आपल्याला दिसत होत, मला दिसत होत्या. वाटलं हे छानच व्यक्तिमत्व रोज आपल्याला बघायला मिळतं. म्हणून मी स्क्रीन दाखवण्याच्या ऐवजी त्यांचाच चेहरा पहिल्यांदा पुष्कळ वेळ बघत राहते. कदाचित ही स्तुती त्यांना जास्त वाटत असेल, पण तसं त्यांनी मानून घेऊ नये.
मला वाटतंय ती प्रतिक्रिया मी दिलेली आहे. ध्यान अतिशय सुंदर. धन्यवाद. ऋताताई, आजचं ध्यान खूप छान झालं. एकदम ट्रान्समध्ये गेले, मस्त फील आला. प्रत्येक म्युझिक एकदम सुंदर ऐकू येत होतं. पण ना आज तुम्ही जे स्टोरी सांगत होता ना, आज म्हणजे नेहमीच असं होतं की ऐकावं, ऐकावं. पण आज असं वाटलं अरे थांबू नये, ऐकूया तुमचाच आवाज अगदी ऐकावा. अगदी बरोबर. आणि रॅदर दॅन ते म्युझिक ऐकण्यापेक्षा ध्यान करताना तुमचा आवाज ऐकायला जास्त आवडतं. तो आवडतो. इतका गोड असतो ना की म्हणजे खरंच आता शब्द नाही आहेत असे खूप सारं वाचन नाही माझं. पण असं वाटतं नाही का ताईंचा आवाज ऐकावा, बाकी काही नको आता. या 1 तासाभरात ना काही ऐकायचं नाही वेगळं. असं. तर खूप छान होतं आजचं ध्यान पण. हा, ध्यान आजचं डीपच होतं. मला खूप त्या गुहेत साप वगैरे दिसले. म्हणजे खूप असे वेटोळे वेटोळे असे एकमेकात गुंतल्यासारखे वाटले. आणि म्युझिकवर ताल धरलाच होता. आणि आज का कोणास ठाऊक मला आपण ही जी स्क्रीन पाहतो ना, तीच बराच वेळ दिसत होती. म्हणजे बऱ्याचदा दिसली. त्यात काही चेहरे पण दिसले आपले. ऋताताई पण दिसत होत्या. म्हणजे हेच पुन्हा हे होत होतं. पण छान वाटलं, मस्त वाटलं. आणि मला अ, शिव शिव गाभाऱ्यातला अनुभव आल्यासारखा वाटला की आपण खरंच गाभाऱ्यात बसलोय आणि डोळे खरंच आज उघडत नव्हते. खूप साप दिसत होते. खूप खूप गुंडाळलेत, वेटळे घातलेत, काय माहिती नाही. आणि ताई तुम्ही सांगितलं पशु पक्षी आपले हेच असतात ना, काय म्हणतात त्याला, मुलं आणि मुली. तर मला ते बऱ्याचदा स्वप्नात येतं बरं का असं. एकदा तर प्रत्यक्ष गावाला असताना मला पहाटे स्वप्नात एक मांजर आली आणि तिने माझी ह्याची कपाळाची पप्पी घेतली. आणि काय मला कळलंच नाही, म्हणजे असं का मांजर असं का करतंय ना. आणि मग मी बाहेर शेतात गेले तर सकाळी मला तिथे एका मांजर 2 मांजरी अशा मरून पडलेल्या दिसल्या होत्या. तर मग त्यांना माती टाकून त्यांच्यासाठी प्रार्थना केली, भगवान यांना प्रकाशाच्या मार्गाने न्या. आणि एकदा स्वप्नात गाय आली. गाय माझ्या मांडीवर डोकं ठेवलंय तिने आणि मी तिची पप्पी घेतली. आणि तिची लहान मुलगी झाली. म्हणजे असं पडत स्वप्न. तर तुम्ही आता ते सांगितलं, बरंच काय काय लिंकिंग होत राहतं. खूप खूप धन्यवाद. ध्यानातून बऱ्याच गोष्टी उलगडत जातात. खूप धन्यवाद. तुम्ही भविष्यातलं एक माझ्याकडून मिळणारं एक दालन आत्ताच उघडलं. असं अं, या गोष्टी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील, पण तुम्ही लवकर कनेक्ट होता, ही गोष्ट खूप छान आहे. थँक्यू व्हेरी मच मास्टर्स. मला पण असं दिसलं की हातात हात घातलेली माणसं खूप सारी एकत्र बसलीये. हां. अ, आणि एकत्र ती बसली अशी गोल करून. आणि तो रूम अंधार अंधार होता त्या रूम मध्ये. आता ह्या ताई बोलल्या ना उज्ज्वलाताई, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते ध्यानात होतं ना, त्यामुळे ते विसरायला होतं कधी कधी. तर ते असं हातात हात होते आणि सगळ्यांची ना अशी बोट अशी होती, वरती वरती होती अशी. बरोबर. आणि ही गुहा खूप सुंदर आहे. इथे इतकी ऊर्जा आहे जी तुम्हाला सगळ्यांना आज कनेक्ट झाली होती. आणि साप दिसलेत कारण तिथे साक्षात महादेवाचं ठिकाण आहे ना, त्याच्यामुळे साप दिसणं हे अगदी स्वाभाविक आहे. खूप छान ध्यान मास्टर्स. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. नमस्कार. तुमचा दिवस खूप आनंदात आणि सुरक्षित जाओ. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. भेटूया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.